नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील. जळगाव जिल्ह्यातला जामनेर परिसरात दत्त चैतन्यमध्ये राहणारा 27 वर्षाचा निलेश कासार. निलेश कासार हा एका फायनान्स कंपनीत नोकरीला होता. 16 डिसेंबर 2025चा दिवस उजाडला. मात्र निलेश घरी परतला नाही. त्याच्या घरचे परेशान झाले. मुलगा नक्की कोठे गेला त्याची चिंता वाढली. घरातील सगळे कुटुंब त्याला इकडे तिकडे शोधू लागली. विशेष म्हणजे मागच्या रात्री त्याचे वडील राजेंद्र कासार यांनी निलेशला मोबाईलवर फोनसुद्धा लावला होता. त्यावेळी निलेशने आपल्या वडिलांना सांगितलं होतं की मी सिरसुलीला दिनेश चौधरीकडे एका पार्टीसाठी जातो. आणि ही माहिती ऐकल्यानंतर रात्रभर आईवडील त्याची वाट बघत बसली. मात्र निलेश घरी परतलाच नाही. वडिलांनी पुन्हा पुन्हा त्याच्या मोबाईलवर संपर्क केला, पण समोरून त्याचा फोन सारखा बंद येत होता. दुसऱ्या दिवशी गाववाल्यांना सोबत घेऊन त्याच्या वडिलांनी निलेशचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि याच दरम्यान 16 डिसेंबरला निलेशची मोटारसायकल रामदेववाडी गावाच्या बाहेर एका पाण्याच्या तलावाजवळ रस्त्याच्या कडेला बेवारस उभी असलेली सापडली. घरच्यांना वाटलं निलेशसोबत नक्कीच काहीतरी अघटित घडलं आहे किंवा त्याचा कोणीतरी जबरदस्तीने अपहरण केलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर निलेशचे वडील राजेंद्र कासार यांनी लगेच MIDC पोलीस स्टेशन गाठलं आणि निलेश हरवल्याची रीतसर तक्रार नोंदवली. त्यांनी पोलिसांना सांगितले की निलेश गायब होण्याआधी त्याचा मित्र दिनेश चौधरीकडे गेला होता. यापूर्वी सुद्धा त्या दोघांमध्ये काहीतरी कारणावरून भांडण झालं होतं. या आधारे MIDC पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि निलेश बेपत्ता झाल्यापासून पोलीस अहोरात्र त्याच्या शोधात गुंतले होते. ज्या दिवशी निलेश गायब झाला होता त्या दिवशी कोणाशी तरी त्याच्या गप्पा झाल्या होत्या आणि शेवटचं त्याला कोणासोबत पाहिलं होतं याचा शोध पोलीस मोठ्या हिमतीने घेऊ लागले. अशा प्रकारे पोलिसांचा तपास सुरू होता. 19 डिसेंबरला शिरसुली परिसरातल्या नेब्रे धरणाजवळ गाववाल्यांना एका तरुणाचं प्रेत सापडलं. मृतदेह पोत्यात बांधलेलं होतं. ही धक्कादायक बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लगेच MIDC पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच बब्बन आभाळ यांच्या मार्गदर्शनाखाली API अनिल वाघ त्यांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. प्रेत पाहून पोलिसांना शंका आली, हा मृतदेह बेपत्ता असलेल्या निलेश कासारचा तर नाही ना. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या निलेशचे वडील राजेंद्र कासार यांना ओळख पटवण्यासाठी तिथे तातडीने बोलावून घेतलं. जामनेरचे रहिवासी असलेले राजेंद्र कासार आपले भाऊ अनिल कासार यांच्यासोबत काळजावर दगड ठेवून नेवर धरणावर पोहोचले. घटनास्थळावर API अनिल वाघ यांची पूर्ण टीम आधीच तैनात होती. तिथेच दिनेश चौधरी आणि त्याचा मित्र भूषण पाटील हे दोघेही संशयास्पद रीतीने उपस्थित होते. धरणाच्या पाण्यात तरंगणारं पोतं बाहेर काढलं. पोतं खोलून प्रेत दाखवण्यात आलं. तेव्हा राजेंद्र कासार यांनी आपल्या मुलाला म्हणजेच निलेश कासार याला ओळखलं. अशा प्रकारे निलेश बेपत्ता झाल्याचा विषय आता संपला होता. त्याचा मृतदेह मिळाला होता. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आणि प्रेताची नीट तपासणी झाली आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. या घटनेनंतर मृत कासारचे वडील राजेंद्र कासार यांच्या फिर्यादीवरून MIDC पोलीस स्टेशनमध्ये रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी आता सखोल तपास करण्यास सुरुवात केली. तपासात समोर आलं की निलेश कासार पार्टी करण्याच्या बहाण्यानं त्याचा मित्र दिनेश चौधरीकडे गेला होता. पोलिसांना ही पण गुपित माहिती मिळाली होती की याआधी दिनेश आणि निलेशमध्ये जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाचा कॉल डिटेल्स काढले. तेव्हा पोलिसांना कळलं निलेशचे मित्र दिनेश चौधरी आणि त्याचा साथीदार भूषण पाटील या दोघांचंही मोबाईल बंद येत आहे. त्यानंतर पोलिसांना समजलं की हे दोघे गुजरात येथे लपले आहे. पोलिसांनी गुजरातमधून दोघांनाही ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सुरू केली. मात्र ते पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होते. जेव्हा पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा दोघेही तुटले आणि त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण घटना त्यांनी पोलिसांना सांगायला सुरुवात केली. दिनेश चौधरी हा फक्त 21 वर्षाचा तरुण होता. जळगावच्या शिरसुली गावात राहायचा. शिरसुलीच्या बारी समाज माध्यमातून त्याने शिक्षण घेतलं होतं. जामनेर तालुक्यातल्या फायनान्स कंपनीत फील्ड क्रेडिट असिस्टंटची त्याला चांगली नोकरी मिळाली होती. लोकांना कर्ज वाटणाऱ्या या कंपनीत त्याचं काम अगदी सुरळीत सुरू होतं. जामनेरच्या ज्या फायनान्स कंपनीत दिनेश काम करायचा त्या ठिकाणी एक मुलगीसुद्धा कामाला आली. दिनेश आणि ती मुलगी दोघेही एकाच पदावर आणि एकाच कंपनीत सोबत काम करू लागले. आजकाल कंपन्यामध्ये मुलगा आणि मुलगी यांची जोडी बनवून फील्डवर पाठवायची हे नवीनच पद्धत सुरू झाली.
आता दिनेश आणि ती मुलगी दोघेही तरुण वयात होते. दिनेश कामात तिच्यापेक्षा सिनियर होता आणि त्यामुळे फील्डवरचं काम नीट समजून सांगण्यासाठी तो तिला मोटारसायकलवर मागे बसून नेहमी फिरायचा. दोघांचं वयसुद्धा सारखंच होतं, त्यामुळे त्यांचे विचार एकमेकांशी लवकर जुळू लागले. दोघंही हसत खेळत आपली नोकरी करत होती. ती मुलगी मूळची जामनेरचीच राहणारी होती. तिच्या घराजवळ निलेश काशार नावाचा तरुण राहत होता. एकाच भागात राहत असल्यामुळे निलेश तिला चांगलं आधीपासूनच ओळखत होता. हळूहळू निलेशच्या मनात त्या मुलीबद्दल प्रेम निर्माण झालं होतं. निलेशला समजलं होतं की त्या मुलीला एका खाजगी संस्थेत नोकरी मिळाली आहे. ती कामाला कुठे जाते, नेमकं काय करते, कधी घराबाहेर पडते आणि कधी पुन्हा घरी येते, हे सगळं निलेश बारकाईने जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या मनात त्या मुलीसाठी अतोनात प्रेम होतं. एक दिवस निलेशने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की ती मुलगी तिच्यासोबत काम करणारा दिनेश चौधरी त्याच्या मोटारसायकलवर मागे बसून आरामात फिरत आहे. दुसऱ्या कोणत्या अनोळखी मुलासोबत तिला हसताना खेळताना बघून निलेशचं मन आतून पूर्णपणे तुटून गेलं आणि त्याच्या मनाची अवस्था त्या क्षणी खूपच बेकार झाली होती. त्याला असं वाटत होतं जणू त्याच्या आत काहीतरी पूर्णपणे विखुरलं गेलं आहे आणि तो प्रचंड अस्वस्थ झाला. निलेश त्या मुलीला आपली मानू लागला होता. आता त्याच्या डोळ्यासमोर दिनेश हा एखाद्या कट्टर शत्रूसारखा वाटू लागला होता. त्याच्या डोक्यात सारखं हेच चक्र असायचं की ती मुलगी फक्त आणि फक्त त्याचीच आहे. आणि दिनेशसोबत त्या मुलीला गाडीवर बघून निलेशची रात्रभराची झोपच उडाली. ते दृश्य काही केल्या त्याच्या डोक्यातून बाहेर पडत नव्हता आणि वारंवार तीच गोष्ट त्याला मानसिक त्रास देत होती. निलेशच्या मनात येऊ लागलं दिनेशच्या जागी त्याने स्वतः त्या मुलीसोबत बाईकवर असायला हवं होतं आणि त्याच्या डोळ्यासमोर सारखं हेच चित्र फिरायचं की ती मुलगी दिनेशच्या मागे बसली आहे आणि ते दोघं फिरत आहे. वास्तवात दिनेशसोबत डबल शीट बघून निलेशच्या मनात जळफळाट आणि अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली होती. आणि हाच विचार करून निलेश स्वतःवरती प्रचंड चिडू लागला होता. तो आतून पूर्णपणे अशांत झाला होता आणि त्याच्या मनात एकच प्रश्न सारखा घोळू लागला की आता या निलेशचं नेमकं करायचं काय. आणि मग एका दिवशी निलेश हा दिनेशवर गुपचूप पाळत ठेवू लागला. फील्डवरचं काम आटोपून जेव्हा दिनेश आपल्या ऑफिसला परतत होता तेव्हा निलेशने भर रस्त्यात त्याला अडवलं आणि त्याला एकामागून एक प्रश्न विचारू लागला. त्याने काहीही न समजून घेता निलेशने दिनेशच्या कानाखाली मारली आणि दिनेशला काही कळायच्या आतच निलेशने पुन्हा दिनेशला अजून 2 कानाखाली मारल्या आणि निलेशने त्याला कडक शब्दात दम दिला की इथून पुढे त्या मुलीसोबत बाईकवर डबल शीट फिरताना दिसू नको. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दिनेश फार हादरून गेला होता आणि मार खाऊन त्याची ती धमकी ऐकून चुपचाप तेथून सटकला आणि आपल्या ऑफिसला गेला. निलेश देखील आपल्या वाटेला निघून गेला. पण दिनेशच्या मनात भीती आणि अपमान या दोन्ही गोष्टीने कायमचं घर केलं होतं. त्या दिवसापासून दिनेशने त्या मुलीसोबत फील्डवर जाणं पूर्णपणे बंद करून टाकलं आणि तो एकट्याच कामाला जाऊ लागला. पण निलेशकडून खाल्लेला तो मार, त्याची ती अपमानास्पद धमकी निलेशच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हती. आणि ही सगळी हकीकत जवळचा मित्र भूषण पाटीलला सांगितले होते. काही काळानंतर दिनेशला एका संस्थेत रिकव्हरी ऑफिसची चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आणि त्याने तिथे नव्या उमेदीने काम सुरू केलं. असं असून सुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याचं त्या मुलीसोबत फोनवर बोलणं हे अधूनमधून चालूच असायचं आणि त्यांचं बोलणं तसंच सुरू राहिलं. साधारण 4 महिन्यानंतर दिनेशला अजून एका नवीन पोस्टची मोठी ऑफर आली आणि त्याने ती जुनी नोकरी पण सोडली आणि नवीन संस्थेत तो रुजू झाला. पण नशिबाचं दुर्दैव म्हणा, त्याच संस्थेत निलेश कासारसुद्धा कामाला होता आणि मुलीसोबत बाईकवर फिरण्यावरून जे भांडण झालं होतं त्यातच निलेशने दिनेशला बेदम मारलं होतं. आता तोच मार खाणारा दिनेश आणि मारणारा निलेश हे योगायोगाने एकाच ठिकाणी काम करत होते आणि जुनी गोष्ट आठवून दिनेशच्या मनात पुन्हा संतापाची लाट उसळू लागली. बेइज्जती आणि मार याचा बदला घेण्याचा विचार तो करू लागला आणि त्याचा मित्र भूषणच्या मदतीने त्याने निलेशला कायमचा धडा शिकवण्याच्या प्लॅनमध्ये होता. दिनेशने रागाच्या भरात कोणतीही घाई केली नाही. त्याने अगदी थंड डोक्याने ठरवलं. त्याने निलेशसोबत मैत्रीचा खोटा दिखावा करण्यास सुरुवात केली आणि वरून असं वाटू लागलं की आता दोघांत मैत्री आहे. निलेशला अजिबात कल्पना नव्हती की दिनेशच्या मनात किती भयंकर शिजत आहे. आणि याच खोट्या मैत्रीच्या काळात दिनेशला एक गुपित गोष्ट कळली. दिनेशच्या बँक खात्यात 20 ते 25 लाख रुपये पडले होते आणि निलेशचे काही जवळचे नातेवाईक पुण्यात राहायचे.
त्या लोकांनी निलेशच्या काकाची शेती विकत घेतली होती. आता साधारणतः 50 लाख रुपयांचा तो मोठा व्यवहार झाला होता. त्या व्यवहाराची काही रक्कम निलेशच्या माध्यमातून त्याच्या काकांना पोहोचली जात होती आणि त्यांचे साधारणतः 25 लाख रुपये निलेशच्या खात्यात काही काळ जमा होते. जेव्हा कधी निलेश फोनवरून छोटं मोठं पेमेंट करायचा तेव्हा दिनेश अगदी गरुड नजरेत त्याच्या मोबाईलमध्ये बघत राहायचा आणि कित्येक वेळा त्याला स्क्रीनवर खात्याचा बँक बॅलन्ससुद्धा चुकून दिसायचा. डोळ्यासमोर लाखाचे हे आकडे बघून दिनेशच्या डोक्यात भयानक विचार आला. त्याने एक योजना आखली. ही कसंही करून ही मोठी रक्कम निलेशच्या खात्यातून स्वतःच्या खात्यात टाकायचे. याच इराद्याने दिनेशनं निलेशशी बोलणं वाढवलं. मग ते कधी फोनवर असायचं तर कधी प्रत्यक्ष भेटून बोलायचा आणि तो प्रत्येक वेळी जिवलग मैत्रीचं नाटक करायचा. दिनेशनं जिवलग मित्र बनण्याचं ढोंग केलं आणि 10 डिसेंबर 2025च्या संध्याकाळी 7:30 वाजता दिनेश चौधरी, त्याचा मित्र भूषण पाटील या दोघांनी मिळून निलेशला आपल्या जाळ्यात अडकवून आणि त्याच्या खात्यातील लाखो रुपये मोबाईलच्या सहाय्याने आपल्या खात्यात ओढण्याची एक योजना तयार केली. भूषण याच्या शेतात दारू आणि मटणाची मेजवानी ठरली. असं ठरलं की निलेशला दारू पिण्याच्या बहाण्यानं तिथे बोलवायचं. 15 डिसेंबर 2025 या दिवशी संध्याकाळी दिनेशनं निलेशला त्याच्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल केला आणि त्याला सांगितलं की सिरसोलीत भूषण पाटीलच्या शेतावर संध्याकाळी 7 वाजता मटणाची पार्टी ठेवली आहे. हे ऐकताच निलेश आपली मोटारसायकल घेऊन जामनेरवरून सिरसोलीकडे मोठ्या उत्साहाने पोचला आणि त्याला अजिबात अंदाज नव्हता की तो एका पार्टीत नाही तर स्वतःच्या मरणाच्या दारात चालला आहे. निलेश तिथे पोहोचताच दिनेशनं भूषणबद्दल चौकशी केली आणि जेव्हा कळलं तो शेतातच आहे तेव्हा दिनेश निलेशला घेऊन तिथे पोहोचला. आधीच ठरलेल्या प्लॅननुसार दिनेश आणि भूषणने मिळून निलेश याला भरमसाठ दारू पाजली आणि जास्त दारू प्यायल्याने निलेश पूर्णपणे नशेच्या धुंदीत गेला. निलेशची ती अवस्था पाहून आता दोघांनाही संधी मिळाली होती आणि त्याच्या मोबाईलवरून त्याच्या खात्यामधील मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर करण्याची धडपड सुरू झाली. पण याच दरम्यान कशावरून तरी त्यांच्यात भांडण झालंय आणि या दिनेशला जुन्या माराचा राग मनात होताच. तेवढ्यात निलेश अचानक उठून घरी जायला निघाला. निलेशला तेथून जाताना बघून दिनेश आणि भूषणने अजिबात वेळ न घालवता त्याला घट्ट पकडलं आणि दोघांनी मिळून त्याचा गळा दोरीने घट्ट आवळला आणि त्या ठिकाणी त्याचा तडफडून मृत्यू झाला. दारूच्या नशेतच असताना त्याने आपला शेवटचा श्वास घेतला. हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी दोघांनी मिळून मृतदेह पोत्यात टाकला आणि नेवरे धरणाच्या पाण्यात फेकून दिलं. मात्र पोलिसांच्या अथक परिश्रमाने हा गुन्हा उघडकीस आला. मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे असतात. अशा मित्रांच्या समोर पैशांचा व्यवहार कधीही मोबाईलवरून करू नये. एवढी मोठी रक्कम बघून मित्राच्या तोंडाला पाणी सुटले. एवढी मोठी रक्कम बघून आणि मुलीच्या जुन्या रागातून त्याने निलेशचा खून केला. अशा मित्रापासून सावध आणि सतर्क रहा. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.